गाजराचा हलवा बनवण्याची आता नवीन पद्धत जाणून घ्या. एक अशी पद्धत ज्यामुळे तुम्हाला अजिबात इथे दूध, खवा किंवा पनीर आजकाल वापरतात ते वापरण्याची गरज नाहीये. साखर तर आपण अजिबात घेतलेली नाहीये. अशा मस्त हेल्दी पद्धतीने आज आपण गाजराचा हलवा विना गिल्ट कसा खाता येईल ना, हे पाहणार आहोत. आजची ही पद्धत अतिशय सोपी आहे. झटपट तयार होणारा असा गाजराचा हलवा आहे. यामुळे ही रेसिपी जरूर तुम्ही ट्राय करायला हवी. लहान मुलांपासून अगदी ज्यांना डायबिटीज आहे, त्यांना सुद्धा हा हलवा चालणार आहे. चला, फार वेळ न दवडता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी अर्धा किलो गाजर किसून घेतलेले आहेत. मस्त थंडीच्या सीझनमध्ये असे छान डार्क गाजरी रंगाचे ना गाजर मिळतात, ज्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं आणि चवीला हे भरपूर गोड लागतात. आणि यामुळेच या सीझनच्या गाजरामध्ये ना जास्त अशी साखर घालायची गरज सुद्धा पडत नाही. गाजर स्वच्छ धुवून गाजरावरची साल काढून आणि जाडसर जरी गाजर तुम्ही किसून घेतलेत तरी सुद्धा चालणार आहे. आता कढईमध्ये घेऊयात 1 चमचा तूप. या 1 चमचा तुपामध्येच आपल्याला गाजराचा हलवा मस्त असा रसरशीत बनवायचा आहे. यामध्ये गाजर घालूयात. गॅसची फ्लेम मी मध्यम केलेली आहे आणि यानंतर गाजर चांगले आपल्याला परतून घ्यायचं. सुरुवातीला फक्त साधारण अर्धा 1 मिनिटांसाठी मी गाजर तुपासोबत परतून घेणार आहे. आता बऱ्याचदा कसं होतं ना, की जेव्हा आपण गाजराचा हलवा बनवतो त्यावेळेस गाजराचा जो रंग आहे, तो कुठेतरी फिका पडतो आणि यामुळे जरा पांढरट-पांढरट असा गाजराचा हलवा आपल्याला जाणवतो. पण आपण रंग कसा टिकवून ठेवायचा ना, हे सुद्धा पाहणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, की जसं-जसं आपण गाजर परतून घेतोय ना, तसं-तसं याचा जो रंग आहे, तो थोडासा आणखीन खुलायला सुरुवात होते. आता यानंतर गाजर चांगले परतून झाले, साधारण मिनिटभरासाठी, की 1 चिमूट मी यावरती मीठ घातलेलं आहे. घातलेलं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याच स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण की जे काही गाजरामधलं जे पाणी आहे ना, ते छान असं बाहेर रिलीज होतं आणि यामध्येच गाजर मस्त असे शिजले जातात. वेगळं काही घालून यामध्ये शिजवून घेण्याची अजिबात गरज पडत नाही. गाजर शिजायला तसा फार सुद्धा वेळ लागत नाही. साधारण एक 3 ते 4 मिनिटांसाठी गाजर छान असे शिजले जातात. मीठ मिक्स करून घेतलं की साधारण मी 1 ते 1.5 मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि आता बघा हलकं-हलकंसं असं पाणी सुटायला सुरुवात झाली आहे. एक 1.5 मिनिटाच्या अंतरावरती पुन्हा एकदा मी यावरचं झाकण काढून वर-खाली करून घेतलेलं आहे. पुन्हा आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण गाजराचा हा खीस शिजवून घेतोय की नाही, यावेळेस मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची. पुन्हा एकदा साधारण 1.5 मिनिटांसाठी मी छान असं हे शिजवून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनिटांमध्ये हा अर्धा किलोचा किस व्यवस्थित शिजतो. आता इथे बघा मस्त असं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आणि याचबरोबर गाजरसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे जरी 70-80% शिजलेले असतील ना, तरीसुद्धा चालणार आहे. अगदी गाळ करायची सुद्धा आपल्याला इथे सुरुवातीला गरज नाही. तर बघा बिना पाणी, बिना दूध घालता सुद्धा गाजराचा किस मस्त असा मऊसूत शिजलेला आहे. आता पुढची स्टेप बघू. तर इथे मी काय केलेलं आहे, अर्धा काजू आणि याचसोबत अर्धा बदामसुद्धा पाण्यामध्ये एकत्र शिजवून घेतले. साधारण 7 ते 8 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती छान बॉईल होऊ दिले. आता काय करूयात, या बदामावरची जी साल आहे ती काढून घ्यायची. हीच ती ट्रिक आहे जिथे आपल्याला भरपूर दूध वापरायची गरज पडणार नाही किंवा आपल्याला खावासुद्धा वापरायची गरज पडणार नाही. अर्धा काजू, अर्धा बदाम अगदी परफेक्ट होतात. शरीरासाठी सुद्धा हेल्दीच आहेत आणि हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून चांगली ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची. अशीच पेस्ट होणार नाही ना, म्हणून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही इथे दूधसुद्धा घालवू शकता. साधारण अर्धी छोटी वाटी भरून पाणी यामध्ये घातलं. चांगली ह्याची बारीक अशी पेस्ट मी इथे तयार करून घेतली. म्हणूनच आपल्याला आधी शिजवून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच काजू आणि बदाम आधी थोडीशी उकळत्या पाण्यामध्ये 5-7 मिनिटांसाठी शिजवून घेतले. आता हे काजू आणि बदामाची पेस्ट शिजवून घेतलेल्या गाजराच्या किसमध्ये घालायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बऱ्याचदा काय होतं, की आपण जेव्हा यामध्ये दूध घालतो गाजरामध्ये, त्यावेळेस दुधामुळे म्हणा, गाजराचा जो ओरिजिनल रंग आहे, तो फिका पडायला सुरुवात होते. पण इथे तुम्ही बघा, जसं-जसं तुम्ही मिक्स करत राहाल, तुम्हाला सुरुवातीला असं वाटेल, की गाजराचा रंग कुठेतरी फिका पडलाय, पण थोड्या वेळाने बघा, मस्त रंग उभारून येतो. आता फार काही करायची गरज नाही. जी काजू बदामची पेस्ट घातलेली आहे ती थोडीशी शिजायला हवी ना, कच्ची नको वाटायला. म्हणून मग फक्त अर्धा मिनिटांसाठी यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता अर्धा मिनिटानंतर झाकण काढून घेतलं, चांगलं वर-खाली करून घ्यायचं आणि यानंतर थोडंसं गोडवा असायला हवा म्हणून इथे मी काय केलेलं आहे, इथे घेतलेला आहे गूळ. बघा तुम्हाला साखर जर घालायची असेल तर नक्कीच तुम्ही साखर घालू शकता. इथे मी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी चिरून घेतलाय.
त्यामधली फक्त पाऊण वाटी भरूनच गूळ इथे मी घेतलेला आहे. जी रेग्युलर आपली मध्यम आकाराची वाटी असते ना, त्याच वाटीच्या अंदाजानुसार इथे मी गूळ घेतलेला आहे. यापेक्षा थोडासा कमी गूळ जरी तुम्ही घातलात ना, तरीसुद्धा चालणार आहे. घातलेला गूळ चांगला या सगळ्या मिश्रणासोबत मिसळून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकता जसं-जसं गूळ छान विरघळायला लागतो, तसं-तसं मस्त असं हे मिश्रण सुद्धा पातळ व्हायला सुरुवात होते. आणि जी काही कसर गाजर शिजण्याची राहिली असेल ना, ती सुद्धा इथे पूर्ण होते. आणि आता बघा तुम्हाला जो फिकट रंग सुरुवातीला दिसत होता ना, आपण काजूची पेस्ट घातल्यानंतर, आता कसा थोडासा डार्क दिसतोय. छान अशी याला उकळी फुटलेली आहे. आता बघा, तुम्हाला किती पातळ हा ठेवायचा यानुसार तुम्ही नक्कीच ठेवू शकता. पण एक लक्षात घ्या, जितका तुम्ही घट्ट कराल ना, त्यापेक्षा जास्त थंड झाल्यानंतर आणखीन जास्त घट्ट होतो. हे सुद्धा तुम्ही आधीच लक्षात घ्या. आता इथे बघा, तुम्हाला जितका पातळ हवा आहे, जितका दाटसर हवा आहे, यानुसार तुम्ही हा गाजराचा हलवा शिजवून घेऊ शकता. मी गूळ घातल्यानंतर साधारण 1-1.5 मिनिटांसाठी हाय फ्लेमवरती परतून घेतला. तुम्ही इथे हलवा बघू शकता. मस्त रंगसुद्धा आलाय आणि छान असा टेक्स्चरसुद्धा याला आलेला आहे. इतपत मी दाटसर ठेवणार आहे, कारण थंड झाल्यानंतर आणखीन थोडासा दाटसर होऊ शकतो. तर आता गॅसची फ्लेम बंद केली. संपूर्णपणे गाजराचा हलवा आपण थंड करून घेऊयात आणि तोपर्यंत आपल्याला छान असं काजू, बदाम, पिस्ता जे काही तुम्हाला ड्रायफ्रुट्स यामध्ये घालायचे आहेत ना, ते सगळे थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यायचे. तर इथे काजू, बदाम आणि मनुके मी घेतलेले आहेत. यासोबत पिस्त्याचे सुद्धा काही काप घेतलेले आहेत. मनुके चांगले फुलेपर्यंत आपण हे परतून घेऊयात. तर मनुके बघा मस्त टम्म असे फुगलेले आहेत. मस्त सगळे पदार्थ जे काही ड्रायफ्रुट्स आहेत ते छान भाजून झालेले आहेत. गाजरामध्ये असे थोडेसे कुरकुरीत झालेले ड्रायफ्रुट्स छान लागतात किंवा मग तुम्हाला असं कुरकुरीत नको असेल, तर मात्र आपण जेव्हा गाजर परतून घेतो त्याच वेळेत जरी तुम्ही ड्रायफ्रुट्स घातले यामध्ये तरीसुद्धा चालणार आहे. आता गाजराचा हलवा बऱ्यापैकी थंड झालेला आहे. यामध्ये घालूयात वेलची पूड. घातलेली वेलची पूड चांगली मिक्स करून घेऊ आणि यानंतर आवडीप्रमाणे यामध्ये ड्रायफ्रुट्स आपल्याला तळलेले घालायचे आहेत. मी थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवणार आहेत. घातलेले ड्रायफ्रूट चांगले मिक्स करून घेऊयात आणि चला पटकन सर्व्ह करूयात. तयार झालेला गाजराचा हलवा फ्रीजमध्ये अगदी 8 ते 10 दिवस टिकतो. हवा तसा बाहेर काढायचा, हलकासा गरम करायचा आणि मग सर्व्ह करायचा. तर रंग, टेक्स्चर तुम्ही इथे बघू शकता. मस्त असा गाजराचा हलवा तयार झालाय. असं वाटतंय ना, की भरपूर यामध्ये खावा घातला असावा किंवा असं वाटतंय की लिटरभर तरी दूध आपण आटवून यामध्ये घातलेलं असेल. मस्त सर्व्ह करूया. यावरती काजू, बदाम असे घालूयात आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा गाजराचा हलवा आपला तयार झालेला आहे. किती रिच आणि क्रीमी दिसतोय हा. मोजून 10 ते 15 मिनिटामध्ये फार तर खिसण्यासाठी आणखीन एक 5-10 मिनिटं पकडा. अशा कमीत कमी टाईममध्ये हा गाजराचा हलवा इथे तयार झालेला आहे. आशा करते आजची ही रेसिपी आणि दिलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील. नक्की अशा पद्धतीने गाजराचा हलवा ट्राय करा आणि घरातल्यांना सुद्धा गिल्ट फ्री खाऊ घाला. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त जबरदस्त अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खात राहा.